नक्कीच या ठिकाणी पोलिस धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर दिल्लीमधल्या भाजप मुख्यालयामध्ये निकालाआधीच विजयाची तयारी सुरू झालेली आहे। थेट जाऊयात दिल्लीमध्ये संदीप राजवळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, काँग्रेसच्या मनानं भाजप मुख्यालयामध्ये जोरदार अशी तयारी पाहायला मिळते। वृषाली, कार्यकर्त्यांसाठी आतापासूनच खास मेन्यू बनवले जात आहेत। उत्तर भारतीय मेन्यू खरं तर म्हणावं लागेल। आपण पाहतोय आतापासूनच भांड्यांमध्ये या ठिकाणी ही बुंदी ठेवण्यात आली आहेत आणि वेगवेगळे पदार्थ जे आहेत ते कार्यकर्त्यांसाठी या ठिकाणी बनवले जात आहेत, कारण कार्यकर्ते मोठ्या संख्येनं येण्याची शक्यता आहे। भाजप कार्यालय देखील सजवण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय अनेक कामगार जे आहेत ते या ठिकाणी सकाळपासूनच म्हणजे पहाटेपासूनच काम करत आहेत। पुऱ्या देखील या ठिकाणी तळल्या जात आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांचं पोट भरण्यासाठीची जी तयारी आहे ती आता सध्या केली जाते। दुसरीकडे सजावट देखील केलेली आहे भाजप ऑफिसची। त्यामुळं देशभरातून सगळे कार्यकर्ते येण्याची शक्यता लक्षात घेऊन ही सगळी खरं तर तयारी आहे। सगळे मोठे नेते जे आहेत ते देखील भाजप कार्यालयामध्येच थांबणार आहेत, तसे आदेश देखील त्यांना देण्यात आलेले आहेत। उन्हाचा कडाका लक्षात घेऊन पाण्याची सोय असेल किंवा इतर पदार्थांची सोय असेल ती संपूर्ण या सगळ्या परिसरामध्ये केल्याचं जे चित्र आहे ते पाहायला मिळतंय। पुढच्या काही मिनिटांमध्ये दिल्लीतल्या 7 लोकसभा मतदारसंघांची जी काही मतमोजणी आहे ती देखील वृषाली सुरू होणार आहे। मी दुसऱ्या बाजूला भाजपच्या कार्यालयातलं हे चित्र दाखवतो। या ठिकाणी झेंडे लावण्यात आलेले आहेत, मंडप देखील शामियाना जो आहे तो उभारण्यात आलेला आहे, कारण मोठे नेते जे आहेत ते काही वेळातच या ठिकाणी दाखल होणार आहेत। आणि